विठोबा रखुमाई हरि जय जय रखुमाई हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी दुःख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल आवडी विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
श्री विठ्ठल श्री विठ्ठल हरी येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई लाभ पाये उत्तम 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 येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई लाभ पाये उत्तम 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 मनविता त्यांचे दास म्हणविता त्याचे दास मनविता त्यांचे दास म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना 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 कृपादान केले संती कृपादान केले संती दान केले संती कृपादान केले संती कल्पाही सरेना कल्पाही सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हीच देवा उत्तम हीच देवा उत्तम हीच देवा उत्तम हीच देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हीच देवा उत्तम हीच देवा उत्तम हीच देवा उत्तम हीच देवा उत्तम मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 मुबारक कुमारी मुबारक कुमारी मुबारक कुमारी मुबारक कुमारी मुबारक कुमारी मुबारक कुमारी
विठोबार कुमारी विठोबार कुमारी पार घुमाई 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 विठोबार कुमारी श्री हरिभक्तपरायण आबासाहेब महाराज से त्यांना साथ करतील प्रशांत महाराज. मलाच येत नाही ऊस तर मी काय ऊस नका म्हणून म्हणतो. आता मीच बुटका आहे, मी काय ऊस म्हणतो. हे तो एक संत ठाई हे तो एक संत ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता हे तो एक संत ठाई हे तो एक संत ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई भूत लाभ 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 पाई उत्तम लाभ पाई भूतम लाभ पाई उत्तम लाभ 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 पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ लाभ पाए उत्तम लाभ पाए उत्तम लाभ पाए लाभ पाए उत्तम लाभ पाए उत्तम मनविता मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम उत्तम लाभ पाई 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 उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना
पुढे आस पुढे आस उरणा उरणा पुढे आस पुढे पुढे आस पुढे आस पुढे बनविता विठ्ठल 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज की संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती
कल्पांतीही सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उनारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे विठ्ठल विठ्ठल हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असलेला अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचं संत सेवेचं महात्म्य त्या ठिकाणी सांगतात. विठ्ठल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा चालू असलेला हा समाधी सोहळा उत्सव. या उत्सवामध्ये आपल्या या वैष्णव सदनमध्ये सुरू असलेला हा उत्सव आणि भगवान पांडुरंग परमात्म्यासमोर संत श्रेष्ठ नामदेवराय यांच्यासमोर गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. सेवेकरता उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, आदरणीय परमपूज्य गुरुवर्य बाबा उपस्थित आहेत, संस्थेचे गुरुवर्य परमपूज्य भास्कर महाराज आहेत आणि सगळी गुरुकुलची गुरुजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी आहेत, श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल आळंदीमधलं कीर्तन जे आहे हे क्षेत्रातलं कीर्तन आहे आणि त्यातल्या त्यात हे समाधी सोहळ्याच्या उत्सवातलं कीर्तन आहे. क्षेत्रातलं जे कीर्तन आहे ते काही अधिकारवाणीने उपदेश करण्याकरता कीर्तन नाही. मी दर कीर्तनात सांगत असतो, क्षेत्रामध्ये अनेक त्या ठिकाणी बहुश्रुत असलेले श्रोते असतात, ज्यांनी अनेक ग्रंथाचं पाठांतर केलेलं असतं, पारायण केलेलं असतं. क्षेत्रामध्ये बहुतेक सगळी कीर्तनकार मंडळी असतात, गुरुबंधू मंडळी असतात. तर या ठिकाणी सुद्धा ही सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत आणि अशांच्या सहवासात कीर्तन करण्याचा एकच उद्देश की ह्या सगळ्या मंडळींचं आपल्याला चिंतनाकरता आशीर्वाद प्राप्त व्हावे. आपल्या मुखात जे शब्द आहेत हळूहळू आपल्या ओठातले शब्द पोटात जावे, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ही सगळी मंडळी तुका म्हणे तुम्ही आशीर्वादे बळी, आशीर्वाद देण्यास समर्थ असणारी सगळी गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आणि मागच्याही कीर्तनामध्ये मी बोललो होतो, गुरुवर्य कोरेकर बाबा नेहमी म्हणत असतात, नवीन ठिकाणी जुना अभंग घ्यायचा आणि जुन्या ठिकाणी नवीन अभंग घ्यायचा. जिथं आपल्या परिचित कोणीच नाही अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण नवीन अभंग कधीच घ्यायचा नाही, बाबा सांगत असतात. कारण तिथली सगळी जी मंडळी असतात ते अशी बघत असतात आपल्याकडे, हाय डोक्यात तेही सगळं विसरून जातं, कोण बाबा आणलाय, कोण बाबा आणलाय. पण जुन्या ठिकाणी मात्र, नवीन ठिकाणी मात्र, जिथे आपल्याला सगळी ओळखणारी मंडळी असतात, आपल्यावर प्रेम करणारी मंडळी असतात, अशा ठिकाणी नवीन अभंग जरी घेतला, आपल्याला जरी चिंतन सुचत नसलं तर अशी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांची कृपादृष्टी जरी पडली तर ते चिंतन बरोबर चालतं. विठ्ठल 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 थोडक्यात एखाद्या अभंगाचं प्रॅक्टिस करायचं असेल तर ते प्रॅक्टिस बाहेर करायचं नाही, बाहेरपेक्षा आपल्या गुरुजन मंडळींच्या सहवासामध्ये, गुरुबंधू मंडळींच्या सहवासात केलं तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल, गुरुजन मंडळी, गुरुबंधू मंडळी सगळे सांगत असतात. आणि म्हणून तसा हा अभंग प्रसिद्ध आहे आणि गुरुजनांच्या मुखातून आपण ऐकलेला आहे. बाबाही करत असतात. मला बाबांचं काय ऐकायला मिळालं नाही, मी शोधला, परंतु गुरुजन मंडळी करत असतात आणि माझ्याकरता मात्र नवीन आहे. विठ्ठल विठ्ठल ते अभंग बसवण्याकरता किती कष्ट लागतात हे कीर्तनकार झाल्याशिवाय कळणार नाही, तुम्हाला नाही कळणार. एक अभंग बसवायचा म्हणजे त्याच्यामध्ये जो 1 महिन्याचा प्रयत्न असतो आणि नुसता बसवून चालत नाही, त्याच्यात वजन येण्याकरता वैकुंठवासी सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराज असं म्हणायचे, कमीत कमी त्याच्यावर 50 वेळेला कीर्तन झालं पाहिजे, मग हळूहळू त्याच्यात वजन यायला तयार होत असतं, त्याच्यातले भाव आपल्याला कळायला लागतात. हे पूर्वीची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुरुजन मंडळी, त्यांच्या मुखातून आपण तोच अभंग ऐकतो, पण तरीसुद्धा आनंद येतो का, त्याच्यात सेवा झालेली असते. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी या ठिकाणी संतांचं आणि संत सेवेचं महात्म्य सांगितलेलं आहे. व्यक्ती किंवा वस्तू आपल्याजवळ असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. बऱ्याच वेळेला वस्तू आपल्याजवळ असते, व्यक्ती आपल्याजवळ असते, पण आपल्याला त्यांचं महात्म्य कळालेलंच असतं असं. आणि मग त्यांच्यापासून होणारा जो काही लाभ आहे तो लाभ आपल्याला करून घेता येत नाही. बऱ्याच वेळेला त्यांचं महात्म्य आपल्याला न कळल्यामुळे आपल्याकडून त्यांची उपेक्षासुद्धा होऊ शकते. विठ्ठल 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 विठ्ठल. बऱ्याच वेळेला अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती असं होतं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आळंदीमध्ये असताना आळंदीतल्या लोकांना त्यांचं महात्म्य कळालंच होतं असं नाही, आणि जर कळालं असतं तर त्यांना लोकांनी त्रास दिला नसता. जगद्गुरू श्री तुकोबारायांचं महात्म्य नंतर कळालं. तशी अनेक संत मंडळी आपल्या सहवासात असतात, त्यावेळेस आपल्याकडून त्यांचं महात्म्य त्या ठिकाणी कधी अवज्ञासुद्धा घडते आणि नंतर मात्र पश्चाताप होतो. त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी असं वागायला नव्हतं पाहिजे, बोलायला नव्हतं पाहिजे. ते आपल्याला वारंवार सांगत होते, असा नित्यनेम केला पाहिजे, असं चिंतन केलं पाहिजे, असं साधना केली पाहिजे, पण आपण त्यांचं ऐकलं नाही, म्हणून आपल्या जीवनात अपूर्णता राहिली. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणून संतांचं महात्म्य संत असताना कळालं पाहिजे, संत संगतीचं महात्म्य कळालं पाहिजे, संत सेवेचं महात्म्य कळालं पाहिजे. म्हणून सगळ्याच संतांनी संत संगतीचं महात्म्य सांगितलंय, संत सेवेचं महात्म्य सांगितलंय. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी संत संगतीमध्ये काय लाभ होतो या लाभाच्या अंगाने महात्म्य सांगितले. संतांचं महात्म्य सांगत असताना कधी स्वरूप महात्म्य सांगितलेलं असतं, कधी त्यांचं शक्ती महात्म्य सांगितलेलं असतं, कधी गुणाचं महात्म्य सांगितलेलं असतं, कधी त्यांच्या कार्यातून त्यांचं महात्म्य सांगितलेलं असतं. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीत कोणता लाभ होतो म्हणजे लाभाच्या अंगाने महात्म्य सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. कधी कधी त्या ठिकाणी स्वरूपाच्या अंगाने महात्म्य सांगितलं असतं. उच्च अधिकारी असतात त्यांच्याकरता स्वरूप महात्म्य सांगावं लागतं, आणि जे मध्यम अधिकारी असतात, जे कनिष्ठ अधिकारी, त्यांना शक्ती महात्म्य सांगावं लागतं. काहीतरी लाभाच्या अंगाने महात्म्य सांगावं लागतं. म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगातून लाभाच्या अंगाने महात्म्य सांगितले. कारण सगळ्यांना आपल्याला जो लाभ प्राप्त झाला तो त्या ठिकाणी सगळ्यांना प्राप्त झाला पाहिजे. अनेक अभंगातून जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी सगळ्यांनी संत संगती केली पाहिजे असं सांगितलंय. संग संतांचा करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा देवा, उत्तम उत्तम कीर्तीचा देवा. पंथ तो सुपंथे झाला, पंथ सुपंथे चालावा, उगवावा सनालिगाड. आहा आहा रे भाई, आहा आहा रे रे भाई, आहा रे भाई. संग संतांचा करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा, पंथे चालावा, उगवावा सनालिगाड, उगवावा सनालिगाड. हे उगवावा सना. अनेक ठिकाणी संत संगतीचं महात्म्य तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत सेवेचं महात्म्य सांगितलं. देवाकडे मागताना सुद्धा जगद्गुरू श्री तुकाराम महाराज संत संगतीची मागणी करतात. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मला मुक्ती नको म्हणतात, संपदा नको म्हणतात, पण मला काय प्राप्त केला झाला पाहिजे? संत संग मिळाला पाहिजे. सगळ्यांना संत संग करा म्हणतात, पण संत संगतीचं महात्म्य जरी सांगितलेलं असतं तरी सगळ्यांची संत संगतीकडे प्रवृत्ती होत नाही. मग त्याच्याकरता संत संगतीने होणारा फायदा काय हा सांगावा लागतो, लाभ सांगावा लागतो. कारण सामान्य मनुष्याची सुद्धा प्रवृत्ती, प्रत्येकाची प्रवृत्ती जी आहे ती लाभासाठी आहे. काहीतरी लाभ मिळाला पाहिजे तेव्हा काहीतरी करण्यामध्ये मनुष्य प्रवृत्त होत असतो. एखादा मंद मनुष्य असला तरी सुद्धा काहीतरी लाभ पुढे असल्याशिवाय तो प्रवृत्त होत नाही. न मंदोपी प्रवर्तते म्हटले. म्हणून लाभ मिळाला पाहिजे, लाभाच्या अंगाने हे महात्म्य सांगितलेलं आहे. काय संत संगतीत लाभ होतो?
लाभाचे अनेक प्रकार आहेत. सामान्य लाभ आहेत आणि काही विशेष लाभ आहेत, किंवा काही कनिष्ठ लाभ आहे, काही मध्यम लाभ आहे आणि काही मात्र उत्तम लाभ आहेत. सामान्य मनुष्य कशालाही लाभ समजत असतो. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं आहे. एखादा मनुष्य रस्त्याने चाललेला असतो आणि सकाळी सकाळी चालल्या चालल्या त्याला रस्त्यामध्ये एखादी कवडी दिसते. आता पूर्वी कवड्या होत्या, आता कदाचित रुपया म्हणा, नोट म्हणा. त्याला दिसली तर ते दिसलेली नोट म्हणा, रुपया म्हणा, तो आपल्या डोक्याला लावतो, असा वळून घेतो आणि मग डोक्याला लावतो. ज्ञानोबाराय बोलतात, जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, माने तृणाचेही जोडी कृतकृत्यता. एखादा सामान्य तृण जरी भेटलं तरी त्याला असं वाटतं मी कृतकृत्य झालो, मला फार लाभ झाला. विठ्ठल विठ्ठल लौकिकातली कुठलीही गोष्ट प्राप्त झाली तर त्याला असं वाटतं मला फार मोठा लाभ प्राप्त झाला. पण हा लाभ काय खरा लाभ नाही, हा काय उत्तम लाभ नाही. हो, तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, जेथे जातो तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ, जेथे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जिथे जावे तेथे कपाळ सरीसे. लाभ तो विशेष संत संगे, संत संगे लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, संत संगे. लाभ तो संत संगे, संत संगे. जावे तेथे कपाळ सरीसे, जावे तेथे कपाळ सरीसे, जावे तेथे कपाळ सरीसे, जावे तेथे कपाळ सरीसे. जावे तेथे कपाळ सरीसे, जावे तेथे कपाळ सरीसे. जिथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, विशेष संत संगे. लाभ तो विशेष संत संगे. जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. म्हणून क्षेत्रातलं कीर्तन ह्याच्याकरता करायचं. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. माझ्या तोंडात जातो बसलं होतं, म्हणजे ऐकून पाठवतं ते. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. हा हा, बरोबर आहे. जेथे जावे तेथे जावे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. म्हणजे जिथं आपण जाऊ तिथं आपलं कपाळ आपल्या बरोबरच आहे. कपाळ बरोबर आहे म्हणजे व्यावहारिक दृष्टीने, लौकिक दृष्टीने किंवा संसारामध्ये जो लाभ प्राप्त होत असतो तो आपल्या कपाळानुसार असतो, प्रारब्धानुसारच असतो. विठ्ठल विठ्ठल किती खटपट केलेली तरी सुद्धा जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच मिळणार आहे. बरं, लौकिकातलंच मिळणार आहे. पण अलौकिक लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर लाभ तो विशेष संतसंगे. संतसंगतीत मात्र विशेष लाभ आपल्याला प्राप्त होतो. लौकिक लाभ वेगळा. तो लाभ कशाला म्हणायचं? महाराजांनी या अभंगामध्ये लाभाची जी व्याख्या केलेली आहे, खरा लाभ तोच लाभ आहे जो लाभ प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सगळ्या आशा संपून जातात. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये तो लाभ कधी संपत नाही, तो उत्तम लाभ.
आशा संपली पाहिजे आणि लाभ कधी संपला नाही पाहिजे, तो उत्तम लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारातला कोणताही लाभ आपल्याला प्राप्त झाला तरी आशा संपते का आशा वाढते? आशा वाढते. असं म्हटलंय, लाभात लोभो विवर्धते. माणसाला लाभ झाला की त्याचा काय वाढतो? लोभ वाढतो. आणखीन मिळावं असं वाटतं. 100 मिळाले की 500 मिळावे वाटतात, 500 मिळाले की 1000 मिळावे वाटतात. कोणता नाही कोणता लोभ वाढत राहतो. आणि तो जो लाभ प्राप्त झालेला आहे, कोणताही व्यवहारातला लाभ असू द्या, तो लाभ कर्माने प्राप्त झालेला असतो, धर्माने प्राप्त झालेला असतो, तो नष्ट होणारा असतो. विठ्ठल विठ्ठल. अगदी परलौकिक लाभ जरी आपल्याला प्राप्त झाला, म्हणजे स्वर्ग जरी प्राप्त झाला, आणखीन लोकांतराची जरी प्राप्ती झाली तरी सुद्धा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिव. तिथूनही आपल्याला खाली यावं लागतं. स्वर्ग लोकामध्ये सुद्धा 2 दोषांचं वर्णन केलं, क्षय आणि अतिशय. क्षय दोष म्हणजे पुण्य क्षय झाल्यानंतर मग पुण्याची पावटी सरे खाली यावं लागतं. अहो, नुसतं पुण्य सांगितलं तरी खाली यावं लागतं. कुठल्या तरी एका राजाचं वर्णन केलं आहे, पुराणामध्ये आलं आहे. तो आपल्या यज्ञाच्या पुण्याने स्वर्गात गेला आणि इंद्रदेवाचं अर्ध आसन त्याला मिळालं. म्हणजे अर्ध्या आसनावर तो बसला. इंद्रदेव अर्ध्या आसनावर आणि हे अर्ध्या आसनावर. इंद्रदेवाने त्याला विचारायला सुरुवात केली, तुम्ही काय काय केलं मला सांगा. त्याने सगळं पुण्य सांगायला सुरुवात केली. हो, एवढे यज्ञ केले, असं केलं, तसं. जसं जसं सांगायचे तसे इंद्र त्याला असा धक्का मारायचे, थोडं पलीकडे सर म्हणायचे, पलीकडे सर म्हणायचे. आणि सगळं पुण्य संपलं की जे खाली ढकलून दिलं, म्हणजे त्याला क्षय नावाचा दोष आहे. आणि अतिशय दोष म्हणजे आपल्यापेक्षा जास्त सुख भोगणारा असेल त्याच्याविषयी असूया निर्माण होणं. विठ्ठल विठ्ठल. पण हे खरे लाभ नाहीत. संतांच्या सहवासात मात्र आपल्याला उत्तम लाभ प्राप्त होतो. हे महाराज अभंगाच्या पहिल्याच्या. हे तो एक संता हे तो एक संता ठाई हे तो एका संताठाई, हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एका संताठाई, हे तो एका संताठाई. लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम पाई उत्तम लाभ पाई उत्तम मनविता मनविता चंद्रदा मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. हे तो एक हे तो एक आहे तो एक संताठाई हे तो एक संताई हे तो एक संताठाई, हे तो एक संताठाई. पाई उत्तम लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास मनविता
पायी उत्तम लाभ पायी उत्तम लभिता त्यांचे दास म्हणावे त्यांचे दास. महाराज त्या ठिकाणी सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम लाभ सांगत असताना त्या उत्तम लाभाला महाराजांनी दोन सर्वनामं लावली, एक हे आणि तो, आणि एक पुन्हा आणखीन. हे तो एक संता ठाई, लाभ जो आहे तो हे आहे, तो आहे आणि एक आहे. असा लाभ फक्त संतांच्या ठिकाणी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काहींनी चिंतन करताना सांगितलं, हे म्हणजे सगुण परमात्मा, तो म्हणजे निर्गुण परमात्मा, आणि त्या ठिकाणी हा एकच आहे. आणि असा जो लाभ आहे तोच खरा उत्तम लाभ आहे. किंवा हा म्हणजे मला अपरोक्ष रूपाने अनुभव आलेला, तो म्हणजे त्या ठिकाणी जो परोक्ष रूपाने आहे ईश्वर, तो एकच आहे. आणि तो त्या ठिकाणी खरा उत्तम लाभ आहे, आणि तो संतांच्या जवळ आहे. किंवा हा जो लाभ आहे हा लाभ दुसरीकडे कुठेच नाही, संतांच्याकडेच हा लाभ मिळतो, दुसरीकडे कुठे मिळत नाही. याच्याकरता सुद्धा आपल्याला एक शब्द घेता येतो. एक संत सोडून आपल्याला दुसरीकडे कुठेच हा लाभ मिळणार नाही, संसारात हा लाभ मिळणार नाही. अगदी देवदेवतांची उपासना केली तरी तुम्हाला हा लाभ मिळेल की नाही सांगता येत नाही. किंबहुना भगवान परमात्म्याकडे सुद्धा हा लाभ लगेच मिळेल की नाही सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद वेदी ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तिने साधती साधने साधने, तिने साधती साधने, तिने साधती साधने साधने, तिने साधती साधने. संताविन प्राप्ती नाही, नाही संताविन प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. नाही संताविना प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने साधने, तेने साधती साधने. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. हो, हा लाभ असा आहे, एकदाच होतो. एकदा झाला की परत लाभ व्हावा असं माणसाला वाटत नाही. असा जो लाभ आहे तो उत्तम लाभ आहे, श्रेष्ठ लाभ आहे.
आणि तो संतांच्या ठिकाणी मिळतो. हे तो एक संता ठाई म्हटलंय, संतांच्या जवळ. लाभ पायी उत्तम, केवळ त्यांच्या जवळ, त्यांच्या पायाजवळ असं म्हटले. पाय शब्दाचा अर्थ करताना संतांचं स्वरूप किंवा संतांची सेवा असे दोन्ही अर्थ घ्यायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता संत कोण आहेत? या उत्तम लाभाचं नेमकं स्वरूप काय आहे? आणि त्या ठिकाणी हा उत्तम लाभ आम्ही संतांच्याकडे जाऊन कसा प्राप्त करून घ्यायचा? संत कोण आहेत नेहमीचा विषय आहे. संत आहेत काही वेशावर अवलंबून नाहीत. संत हे काही विशिष्ट देशावर अवलंबून नाहीत. संत स्त्री आहे का पुरुष आहे याच्यावर अवलंबून आहे. संतांच्या लक्षणात जे बसले ते संत. कोणी असू द्या, संतांची लक्षणं सांगितली. सामान्य आमचे दिसायला असणारे सावता महाराज नामस्मरण करत करत आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून करत करत संत पदवीला जाऊन पोचले. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असा उच्च प्रकारचा बोध त्यांना प्राप्त झाला. सामान्य दिसणाऱ्या जनाबाई नामस्मरण केलं, नामदेवरायांची संगती केली आणि किती मोठा अधिकार प्राप्त करून घेतला. गुरुवरे सांगत असतात, कबीर महाराजांनी त्यांची स्तुती केली. जनी जनी सब कोई कहे नामदेव की दाशी, कहे कबीरावो दासी नहीं सब संतन की काशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जो लक्षणात बसला तो संत. संतांची काही लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितली, तुकोबारायांनी सांगितलेले आहेत. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. किंवा ज्ञानोबारे म्हणतात, आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. ज्यांना चोखट आत्मज्ञान झालेलं आहे. हो, म्हणजे चोखट आत्मज्ञान म्हणजे गुरुवर्य सोपं करून सांगत असतात, ज्याला आपल्यातला देव कळालेला आहे, ज्याला जगातला देव कळालेला आहे, आपल्यातला आणि जगातला देव एक आहे कळालेला आहे, आणि जगाला देव दाखवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांना आपल्यातला देव कळालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा माणसाला आपल्यातला देव कळाला पाहिजे. कारण भगवंत सांगतात, मी सर्वांच्या हृदयात बसलेलो आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आयशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये काय, सर्व भूताचे अंतरी, भूतांचे अंतरी हृदय महाअंबरी, चिद्वृत्तीच्या सहस्र करी उदय लाजो. त्या ठिकाणी आपल्याला जे मी असं स्फुरण होतं ते स्फुरण परमात्म्याचं स्फुरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आहे हे स्फुरण बरं का, मी नाही. त्याला मी जोडतो आपण. आहे जे स्फुरण आहे, अस्तित्वाचं स्फुरण जे आहे ते परमात्म्याच्यामुळंच होतं. परमात्मा आहे म्हणून आपल्याला आपण आहे म्हणतो. फक्त त्या आहेला आपण काय लावतो? मी लावतो, तू लावतो, पदार्थ लावतो. म्हणून ते परमात्म्याचं, तो आपल्यातला देव आपल्याला कळाला पाहिजे. आपला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्या हृदयात परमात्मा आहे, तो सुखरूप आहे, आनंदरूप आहे हे कळायला पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. शास्त्रामध्ये असं वर्णन आले, आत्माच आनंदरूप आहे. म्हणजे आपलं स्वरूपच काय आहे? आनंदरूप आहे. आणि म्हणून किती जरी विषय असले तरीसुद्धा मनुष्याला झोपल्यानंतर त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. एखाद्या माणसाला सगळे विषय दिले, खाण्याचे दिले, पिण्याचे दिले, सर्व काय दिलं, त्याला सांगायचं सगळं भोगायचं, फक्त तो झोपायचं नाही. असा मनुष्य जास्त दिवस राहू शकणार नाही. 2-3 दिवसानंतर म्हणतो सगळं बाजूला, कारण मला झोपू द्या. आणि झोपल्यानंतर मनुष्य काय होतो? आनंदी होतो.
किती थकलेला मनुष्य असू द्या, झोपेमध्ये तो काय होतो, आनंदी होतो आणि झोप झाल्यानंतर फ्रेश होऊन जातो एकदम. 4 दिवसाचा न झोपलेला असू द्या, 3च तासाची झोप झाली बरं वाटतं म्हणतो, मला आनंद मिळतो. हो, झोपेत आनंद जो आहे तो मिळाला कशाचा? हो, तो आपलाच आनंद आहे, आत्मस्वरूपाचाच आनंद त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. एका मोठ्या महात्म्याने असं लिहिलं, देवाने आपल्याला झोप एवढ्याकरताच दिली बाबा, आनंद बाहेर नाही, आनंद तुझ्या जवळ आहे, याच्याकरता तुला झोप दिलेली आहे. आणि याच्याकरता झोप दिलेली आहे. आनंद जो आहे सगळं धरण्यात नाही, आनंद सगळं सोडण्यात आहे, सगळं विसरण्यात आहे. तादात्म्य सोडण्यात आनंद आहे. झोपेत मनुष्य सगळं सोडतो तेव्हा त्याला झोप लागते बरं का. म्हणजे मला झोपायचं आहे हाही विचार सोडावा लागतो, तेव्हा झोप येते. विठ्ठल 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 आपल्यातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्यातला देव आपल्याला ज्यांना कळतो ते संत आहेत. सद्गुरू जोग महाराजांचं वर्णन करताना असं वर्णन केलं की सद्गुरू जोग महाराज त्या एका खोलीमध्ये, पुण्यामध्ये वरच्या खोलीमध्ये निवांत असे बसलेले असायचे. विशेष काही साधना करताना महाराजांना कोणी पाहिलं नाही, पण एक मोठा आरसा असायचा आणि त्या आरशासमोर ते असे डोलत असायचे. खाली आल्यानंतर महाराजांचा चेहरा पाहिला की लोक, असा लालबुंद झालेला चेहरा असायचा, आणि चेहरा पाहिला की लोक आनंदी व्हायचे, प्रसन्न व्हायचे. कोणाचा? हो, जोग महाराजांचा बरं का. वैकुंठवासी मामासाहेब असं म्हणायचे, आपला चेहरा प्रसन्न पाहिजे. म्हणजे आपला चेहरा पाहिल्यानंतर लोक आनंदी झाले पाहिजेत, असा चेहरा माणसाने ठेवायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला इथं तसं नाही कोणी बरं का, इतके गंभीर झालेले लोक असतात. हो, असा चेहरा पाहिजे. जोग महाराजांचा चेहरा पाहिला की त्या ठिकाणी लोक सगळे प्रसन्न होऊन जायचे. लोक विचारायचे, महाराज तुम्ही दिवसभर एका खोलीत बसलेले आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला काय नाही, कोणी बोलायला नाही, आणि तरीसुद्धा एवढे तुम्ही आनंदी कसे काय? महाराज म्हणायचे, तुला कोणी सांगितलं आनंद बाहेर आहे म्हणून? आनंदाच्या कोटी, 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 आनंदाच्या आनंदाच्या कोटी, आनंदाच्या कोटी, आनंदाच्या साठ महापोटी साठविल्या महापोटी प्रेमे चालिला प्रवाह हो, प्रेमे चालिला प्रवाह हो. आम्हा पोटी साठविल्या आम्हा पोटी प्रेमे चालिला प्रवाह हो, प्रेमे चालिला प्रवाह हो. जोग महाराजांना जर कोणी विचारलं तुम्ही एवढे आनंदी कसे असतात, डोलत का असतात, ते म्हणायचे, मला माझा आतला आवाज ऐकू येतो, अनाहत ध्वनी ऐकायला येतो, आणि त्या आनंदात मी राहत असतो. तेव्हा आपल्यातला देव कळायला पाहिजे, पण नुसता आपल्यातला देव कळून चालत नाही, जगातलाही देव कळावा लागतो. बऱ्याच लोकांना आपल्यातला आनंद घेता येतो, पण जगातला आनंद घेता येत नाही. गुरुवारी सांगत असतात, काही माणसं अशी असतात, पूजा करायला लागली, ध्यान करायला लागली, भजन करायला लागली, खूप आनंदी असतात, पण त्यांचं भजन संपलं, पूजा संपली, ध्यान संपली, आणि ते जर लोकांच्यात आले त्यांचं कोणाशीच जमत नाही. बाहेर आल्यानंतर लोक त्यांना म्हणतात, तुम्ही भजनात असलेले चांगले, म्हणजे तुम्ही ध्यानात असलेले चांगले, तुम्ही पूजेत असलेले चांगले. बाहेर आल्यानंतर त्यांना विक्षेप निर्माण होतो. एकांतात आनंद घेऊ शकतात, पण लोकांताचा आनंद घेऊ शकत नाही. पण जसा एकांतात आनंद घेता आला पाहिजे, तसा माणसाला लोकांतात सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. जसा
घरी आनंद घेता आला पाहिजे तसा वारीच्या गर्दीतही आनंद घेता आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनुकूल परिस्थितीत जसा आनंद घेता आला पाहिजे तसा प्रतिकूल परिस्थितीचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. शांततेचा आनंद घेता आला पाहिजे तसा विक्षेपाचाही आनंद घेता आला पाहिजे. कारण शांतता आणि विक्षेप हे वृत्तीत आहेत आणि परमात्मा किंवा आत्मा त्याचा साक्षी आहे हे कळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगातलाही देव कळाला पाहिजे, जगातलाही आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचंच चरित्र पाहायचं म्हटलं तर आपल्याला चांगदेव महाराजांचं चरित्र ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधाने आलेलं आहे. मैपती महाराजांनी चांगदेव महाराजांचं खूप विस्ताराने चरित्र सांगितलं आहे किंवा निळोबरायांनी सुद्धा सांगितलं आहे. चांगदेव महाराजांचा अधिकार काय सामान्य नव्हता. चांगदेव महाराज फार मोठे होते, पण असं असताना सुद्धा चांगदेव महाराजांच्यात उणीव राहिली. चांगदेव महाराजांना काही स्वतः देव कळला नव्हता असं नाही. बरं, चांगदेव महाराजांना देव कळला आहे, आत्मा कळला आहे. आत्मा असंग आहे कळालं आहे, आत्मा निर्विकार आहे, सच्चिदानंद रूप आहे हे कळालं आहे, आत्मा द्रष्टा आहे, सगळं जगत दृश्य आहे हेही कळालं आहे. काय नव्हतं कळालं? आत्मा ब्रह्मरूपाने कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भ्रांतीच्या संबंधीने दोन प्रकारच्या भ्रांतीचा विचार केलेला आहे. एक आत्म्याच्या परिच्छिन्नतेची भ्रांती आणि एक आत्म्याच्या परोक्षतेची भ्रांती. आत्मज्ञान होतं पण आत्मा माझ्यावरून कुठेतरी भिन्न आहे असं वाटणं ही आत्म्याच्या परोक्षतेची भ्रांती. हो, जसं काही लोक आत्मचिंतन करतात, वेदांताचं चिंतन करतात. हो, उदाहरण द्यायचं झालं तर कॉलेजमध्ये शाळेमध्ये सुद्धा वेदांत शिकवला जातो. आपला मामासाहेबांचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये काही विद्वान मंडळींची आम्ही चर्चा करायचो. ते म्हटले आम्ही हे अमृतानुभवाचं चिंतन करतो, आम्ही वेदांताचं चिंतन करतो, पण याचा आम्हाला फक्त तास असतो, सांगायचं असतं म्हणून आम्ही ते करत असतो. आत्मा आपला ना आत्म्याचा काही संबंध आहे असं मानून चिंतन केलं जात नाही आणि त्यामुळं आत्म्याच्या परोक्षतेची भ्रांती कायमच राहते. आत्मा सगळा कळाय, आत्म्याविषयी बोलता येतं आहे, सांगता येतं आहे, पण आत्म्याचा अनुभव येत नाही किंवा दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही. त्याचं कारण परोक्षतेची भ्रांती तशी शिल्लक राहते. म्हणून आत्मा दुसरं कोणी तिसरं कोणी नसून आत्मा हे माझं स्वरूप आहे कळालं पाहिजे. विठ्ठल 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 ते म्हणून ते सोहमचं चिंतन करत असताना किंवा तत्वमसी वाक्याचं चिंतन करताना ओतप्रोत चिंतन करायला सांगितलं. म्हणजे आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे आणि ते माझं स्वरूप आहे असं चिंतन करायला सांगितलं. म्हणून चांगदेव महाराजांना सगळं कळालं, पण तरी सुद्धा कळाल्यानंतर चांगदेव 65 सांगावी लागली. आणि चांगदेव 65मध्ये जे वर्णन आहे, आत्मा सांगण्याचं वर्णन कमी आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे हे सांगण्याचं वर्णन जास्त आहे. ज्ञानोबराय चांगदेव महाराजांना म्हणतात, चांगदेव अरे मला सुद्धा तुला भेटायला यावंसं वाटतं. चांगया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे परिसिद्ध भेटीशी विसकुशे म्हणून बी. तुला मला भेटायला यावंसं वाटतं, परंतु तुला भेटायला यायचं म्हटलं की पहिलं तुला मला चांगदेव करावं लागतं, मला ज्ञानदेव व्हावं लागतं आणि मग येऊन भेटायचं. त्यापेक्षा अखंड ऐक्यरूप आपण आहोत, ब्रह्मरूप आहोत, आत्मरूप आहोत, एक चैतन्यच आहे, अशी हीच खरी आपल्या दोघांची भेट आहे आणि ती भेट राहू दे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्यातला देव ज्यांना कळाला, जगातला देव ज्यांना कळाला, किंबहुना सगळ्यांना देव दाखवू शकतात ते संत आहेत. असे संत जे आहेत त्या संतांच्या ठिकाणी आपल्याला उत्तम लाभ प्राप्त होतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आता उत्तम लाभ म्हणजे काय? तर संतांच्या सहवासात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतात.
ज्ञानोबारायांनी संतांचं वर्णन करताना असं म्हटलंय, विपाये आठविले चित्ता तरी दे आपुले योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवाती. त्यांच्या सहवासात अनेक लाभ सांगितले. प्रसिद्ध आपण नेहमी ओवी म्हणतो, हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलेच मुक्त आपलीच मुक्तता, जैशी दीपे दिसे पाहता आपुली असते. संतांच्या सहवासामध्ये पुण्य प्राप्त होतं, संतांच्या सहवासात पाप जातं, संतांच्या सहवासात भक्ती निर्माण होते, संतांच्या सहवासात वैराग्य मिळतं, संतांच्या सहवासामध्ये ज्ञानप्राप्ती होते. विठ्ठल 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 संत दर्शनी हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संतांच्या दर्शनामध्ये लौकिकही लाभ प्राप्त होतात, संतांच्या दर्शनामध्ये पारमार्थिकही लाभ प्राप्त होतात. त्यांच्या दर्शनाने लाभ आहे, त्यांच्या आलिंगनाने लाभ आहे, त्यांच्या स्मरणाने लाभ आहेत, त्यांच्या भेटीमध्ये लाभ आहेत. आपल्याला संतांचे खूप प्रमाण सांगता येते. लाभच लाभ आहेत संत. लाभ तो विशेष संत सांग, विशेष अशा प्रकारचा लाभ. कोणता लाभ आहे? भगवान परमात्म्याने या लाभाची व्याख्या सांगितली 6व्या अध्यायामध्ये. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर याच्यापेक्षा दुसरा काही लाभ आहे किंवा लाभ मिळावा असं त्याला वाटत नाही. तो लाभ नाही, लाभ नाही या परता. हा तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. हे प्रमाण आलं बरं का. हे तुळशीराम बाबा म्हणत असतात, गोळीसारखं प्रमाण आलं पाहिजे. त्यांचा आणखीन शब्द कसा आहे माहिती आहे का? वैदूच्या कुत्र्यासारखं. ताळकरी तयार पाहिजेत म्हणजे. प्रमाण आल्याबरोबर लगेच. इथे सगळे तयारच आहेत बरं का. घेतलं तर पाहिजे ना. घेतलं पण पाहिजे, बरोबर आहे. तो का म्हणे आता लाभ नाही या परता. इथे काय सगळी मंडळी तयार आहेत. हो, ही आळंदी म्हणजे आदर्श आहे. बाहेरची लोक हा आदर्श घेऊन पुढे जातात. विठ्ठल विठ्ठल जो लाभ प्राप्त झाल्यानंतर परत लाभ व्हावा असं वाटत नाही. हो, आणि त्या ठिकाणी तो लाभ प्राप्त झाल्यानंतर काय, गुरुना अपि दुःखेन न विचाल्यते. भगवान परमात्मा म्हणतात, किती जरी दुःख आली तरी सुद्धा तो लाभ प्राप्त एकदा का मनुष्याला झाला की तो मनुष्य विचलित होत नाही.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हा लाभ प्राप्त झाला त्यांना. आणि त्या प्राप्त झाल्यामुळे किती प्रकारची दुःख आली, कशी दुःख आली, तरीसुद्धा महाराज विचलित नाही झाले. कदाचित त्यांच्या एवढी जर दुःख आपल्या जीवनात आली तर आपण परमार्थात सुद्धा राहू की नाही सांगता येत नाही. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये हा लाभ ज्ञानोबारायांनी प्राप्त करून घेतला किंवा त्यांची भूमिका दाखवली, लीला करून दाखवली. म्हणून तर एवढी सगळी त्या ठिकाणी संकट आली, दुःख आली. आज ज्यांचं आपण नाव घेतो, जय जयकार करतो, तत्कालीन लोकांनी त्यांना पाहिलं की अपशकुन मानावा. अगदी मधुकरी सुद्धा मिळू देऊ नये. विठ्ठल विठ्ठल सांगणं सोपं आहे, पण त्यांच्यावर त्यावेळेस काय परिस्थिती त्या ठिकाणी आली असेल. हे गावात कोणी येऊ देत नव्हतं, पाहिलं तरी अपशकुन मानत होते, अनेक प्रकारची निंदा करत होते. पण लाभ झालेला असल्यामुळे त्याचं त्यांना काही वाटत नव्हतं. आत्मलाभासारिखे गोमोटे आईचं न देखे. म्हणून त्यांना लौकिक दुःख वाटत नव्हतं, लौकिक सुखही सुख वाटत नव्हतं. त्या ठिकाणी काही संतांनी असा भाव मांडला, गोपिकांच्या जीवनामध्ये त्यांना लौकिकातलं एखादं दुःख आलं तर दुःख वाटत नव्हतं, लौकिकातलं सुख मिळालं तर सुख वाटत नव्हतं. त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलंय, भगवंताच्या भेटीचं, विरहाचं त्यांना एवढं दुःख होतं की त्यांना हे लौकिक दुःख किरकोळ वाटायचं. आणि भगवंताच्या ध्यानाचा लाभाचा चिंतनाचा एवढा त्यांना आनंद होता की त्या आनंदापुढे त्यांना हे लौकिकातला आनंद तुच्छ वाटायचा. विठ्ठल विठ्ठल हा लाभ म्हणजे काय तर परमात्मा आहे. लाभ सगुण परमात्मा घ्या, निर्गुण परमात्मा आहे, हाच काय उत्तम लाभ आहे. त्याची प्राप्ती होणं, त्याचं दर्शन होणं, हा लाभ संतांच्या सहवासातच प्राप्त होतो, दुसरीकडे कुठेही प्राप्त होत नाही. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतच परमात्म्याची प्राप्ती आपल्याला सुगम रीतीने करून देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही. पण आता आपल्याला जर लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याची साधन प्रणाली तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांग. मनविता त्यांचे दास, 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 मनविता त्यांचे दास. याची आज पुरवावी त्याहे, आज वयना त्याहे, आज पुरे नाथे, आज पुरे ना. मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. पुढे आज पुरे ना पुढे, आस उरे ना पुढे, आस उरे ना पुढे, आस उरे ना. मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. तो लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात, त्याच्याकरता तुम्हाला साधन करावं लागेल. कोणतं साधन करायचं? मनविता त्यांचे दास. कारण तो लाभ प्राप्त करून घेण्याचा दरवाजा जर कोणता असेल तिथे ते तर सेवा हा दारवंट. भगवान परमात्मा सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा हा तिथला दरवाजा आहे. त्यांचं दास्यत्व करायचं आहे, त्यांचं दास म्हणून घ्यायचं आहे. म्हणून घ्यायचं आहे म्हणजे फक्त म्हणण्यापुरतं दास म्हणायचं नाही, तर सेवा करायची, खूप सेवा करायची. मी त्यांचा दास आहे असं म्हणूनच जीवन जगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
संतांची सेवा, संतांचं दास्यत्व, त्याचं खूप वर्णन ज्ञानोबारायांनी केले आचार्योपास्ती पदावरती. ज्ञानोबाराय म्हणतात, आघावियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, ब्रह्म करी जीवा सोच्चाते. सगळ्या दैवांची जन्मभूमी जर काय असेल तर ती संतांची सेवा आहे. ज्ञानोबारायांची लेखणी जी आहे काही ठिकाणी अशी एकदम सैल सुटते, आवर घालावा लागतो तिला. देवाचं वर्णन असेल किंवा संतांचं वर्णन असेल, संत सेवेचं वर्णन असेल. ज्ञानोबारायांनी खूप ओव्या लिहिल्या, कायिक सेवा, वाचिक सेवा, मानसिक सेवा. सेवेचे प्रकार आहेत. हो, कायिक सेवा मी कशी करणार, वाचिक सेवा मी कशी करणार, मानसिक सेवा कशी करणार, ज्ञानोबारायांनी खूप वर्णन केले. आणि गुरुचे भुवन आपण मी होईन, छत्र मी आणि करीन बारीपण, ताट मी काढीन सेजमी झाडीन, चरण संवाहन ये शरीरीची माती मेळवीन ती एक शिती. हा शारीरिक सेवेचा कळस झाला. वाचिक सेवा, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्य वाचोनी श्वास राहती नसे. आणि मानसिक सेवा, श्रीगुरूचे रूपडे उपासी ध्यानी सांगितलं. अशा प्रकारची संतांची सेवा केली पाहिजे, संतांचं दास आपण झालं पाहिजे. त्या ठिकाणी एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज पण स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेतात. विठ्ठल 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 तसं दास्यत्व चांगलं नाही. दास्यत्वामध्ये पारतंत्र्य आहे, परंतु देवाचं दास्यत्व आणि संतांचं दास्यत्व हे सगळ्या दास्यत्वातून मुक्त करणार आहे, सगळ्या पारतंत्र्यातून मुक्त करणार आहे. म्हणून आपण त्यांचे काय झालो पाहिजे, मनविता त्यांचे दास. संतांचे जर आपण दास झालो, संतांची जर आपल्याला सेवा घडली, तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये तो उत्तम लाभ प्राप्त होतो. काय प्राप्त होतं? उत्तम लाभ प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय प्राप्त होतं? पुढे आस उरेना. आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा शिल्लक राहत नाही. सगळ्या दुःखाला जर कारण काय असेल तर ती काय आहे? आशा आहे. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. आशा दुःख निर्माण करते. श्रीमद भागवतामध्ये दत्तात्रय महाराजांनी जे 24 गुरु केले त्याच्यामध्ये पिंगला नावाच्या वेश्येला गुरु केले. तिने गीत गायलं आहे. नाथ महाराजांनी विस्ताराने त्याचं चिंतन केलं. त्याच्या गीताचा सुरुवातच अशी आहे, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. हो, ती म्हणते संतम समीपम रमणम रतिप्रदम. माझ्याजवळ आत्मा आहे, आत्माराम आहे, माझ्याजवळ देव आहे, तो सगळ्यांना रमवणार आहे, सगळ्यांना आनंद देणार आहे. पण त्याला मी सोडलं आणि मी दुसऱ्या माणसाकडून त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा करते, आनंदाची अपेक्षा करते, आशा करते, आणि आशेमुळेच माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. आता मात्र मी माझ्या आत्मारामाशीच रममान होणार, त्याच्याच आनंदाने रममान होणार असं म्हटलं की लगेच तिला आनंदाने झोप लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. आशा सारखी माणसाला धावायला लावते, आशा दुःख देत असते. हो, नाथ महाराजांनी तर म्हटलं, आशा उपजली नीच वामनत्व आले त्याशी. अशी ही आशा. पण संतांच्या सहवासात गेल्यानंतर आशा निवृत्त होते. तेव्हा संतांच्या सहवासात गेल्यानंतर, संतांची सेवा केल्यानंतर आशा कशी जाते त्याचं वर्णन 3ऱ्या चरणात आहे. कृपादान केले संते, 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 कल्पांचे सरेना, कल्पांचे सरेना,
दास म्हणविता त्यांचे दास गणपती सरेना कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास कृपादान केले संते कृपादान केले संती संती कृपादान केले संती कृपादान केले संते कृपादान केले संते कृपादान केले संती संती कृपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास कल्पांते सरेना कल्पांते सरेना म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास. आपण त्यांचं दास्यत्व केलं, सेवक झालो. नाही आपल्याला संत भेटले तरी सुद्धा आपण त्यांचं दास म्हणवलं पाहिजे. लगेच आपल्याला संतांचं दर्शन नाही झालं, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, तरीसुद्धा आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत, आम्ही तुकाराम महाराजांचे आहेत असं म्हणायचं आहे. आणि असं म्हणून त्यांची सेवा करायची. ज्ञानेश्वरीची सेवा करायची, गाथेची सेवा करायची, ज्ञानोबारांची वारी करायची, तुकोबारांची वारी करायची. मी संतांचा आहे. जोग महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आलं आहे. जोग महाराज मामासाहेबांना पत्र लिहायला लावायचे आणि पत्र संपल्यानंतर मामासाहेब म्हणायचे, लिहू का आता आपला विश्वासू? ते म्हणायचे, आपला बिपला काय लिहू नको, मी फक्त ज्ञानोबारायांचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे, मी दुसऱ्या कोणाचा नाही, फक्त तसंच पत्र लिहून टाक असं म्हणायचे. म्हणविता त्यांचे दास. त्यांची जर आपण सेवा केली तर त्या ठिकाणी मग अपेक्षिता फुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. त्या ठिकाणी ते आपल्याला काय करतात, बोध करून देतात. आणि तसा शब्दाने बोध नाही झाला तर आपला अधिकार नसतो. संत उपदेश करतात, त्यांच्या सहवासात राहतो, तरीसुद्धा आपल्याला कदाचित बोध होईल की नाही सांगता येत नाही, देव दिसेल की नाही सांगता येत नाही. मग संत काय करतात, कृपा करतात. कृपा करतात म्हटलं नाही, कृपेचं दान करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कृपा शब्द आहे. कृपा कशाला म्हणायचं? हो, दया अधिक अनुग्रह शक्ती. कृप सामर्थ्य, मला वाटतं धातुपाठ आहे, ते सामर्थ्य अभिव्यक्त होतं कृपा शब्दामध्ये. म्हणजे आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी वापरतात. त्याचा जरी अधिकार नसला तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य त्यांच्या कृपेमध्ये असतं. कृपामध्ये एक प्रकारची त्यांची ती अनुग्रह शक्ती आहे आणि त्या शक्तीचं ते दान करतात म्हटलेलं आहे. जी गोष्ट कशाने होत नाही ती कृपेने होऊ शकते. विठ्ठल 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 आपण कशालाही कृपा समजतो, पण ती खरी कृपा नाही. आपण नेहमी ऐकत असतो गुरुवाऱ्यांच्या मुखातून, मामासाहेबांच्याकडे एक तरुण गेला आणि तो तरुण गेल्यानंतर म्हणायला लागला, मामासाहेब गेल्या महिन्यात तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझ्यावर कृपा झाली. मामासाहेब त्याला म्हटले, काय बाबा तुला स्वप्नात देवाचं दर्शन वगैरे झालं की नाही? झालं का काय? माझी कृपा झाली म्हणतो.
तो म्हणायला लागला, हो तसलं काही नाही झालं, माझं बरेच दिवस झालं लग्न जमत नव्हतं, ते लग्न जमलं म्हटलं. तुमची कृपा झाली. मामासाहेब हसले, म्हटले, अरे बाबा ही माझी कृपा नाही, बरेच दिवस तुझं जमत नव्हतं, कोणी तुला स्वीकारत नव्हतं, ज्या माऊलीने तुझ्या गळ्यात माळ घातली ना तिची कृपा झाली असं तू समज. असं ही सामान्य कृपा आहे, लौकिकातली कृपा. ही खरी कृपा त्याला म्हणायचं नाही. उद्धाराच्या संबंधाने असते तिथे कृपा म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल संतांच्याकडे ते कृपेचं सामर्थ्य असतं. अनेक माध्यमातून ते कृपा करतात. नेत्र कृपा आहे, आलिंगन कृपा आहे, शब्द कृपा आहे, हस्तकृपा आहे. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माता हात थापटीला जायचा. रेडेश्वर भगवंतावर जी भगवंता ज्ञानोबारांनी कृपा केली, हस्तकृपा केली. हो, स्त्रीचा पुरुष करत असताना हस्तकृपा केली. सच्चिदानंद बाबावर सुद्धा हस्तकृपा केली. विठ्ठल 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 विठ्ठल. ते एक त्या रेड्याचा मालक होता वाकोबा नावाचा. ते चास नारोडी नावाचं गाव आहे, तिथे त्या रेडेश्वराची दशक्रिया केली. आणि तो रेडेश्वर दशक्रिया केली, आळ्याला पहिल्यांदा त्याला समाधी दिली, दशक्रिया केली. तिथे 7 दिवस थांबले म्हणतात, 10 दिवस. आणि मग तो वाकोबा म्हणायला लागला, आता माझ्यावर सुद्धा अनुग्रह करा. रेड्यावर केलात, माझ्यावर सुद्धा करा म्हटल्यानंतर त्याच्यावर सुद्धा हस्तकृपा केली. त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि अनुग्रह झाल्याबरोबर तो म्हणायला लागला, आता मी सुद्धा कृतकृत्य झालो, आता मला सुद्धा राहायचं नाही पुढे. आस उरेना, मला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. आणि मग त्या वाकोबाला सुद्धा त्या ठिकाणी समाधी पुढे वाकी नावाचं गाव आहे तिथं दिली. विठ्ठल विठ्ठल अगदी एखादा अनाधिकारी असेल, अज्ञानी असेल, पण अशावर ते कृपा करतात म्हणून कृपा दान शब्द वापरलाय. दानातून त्यांचा औदार्य सांगितलंय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. अगदी अशी काही उदाहरणं आहेत की त्यांच्यावर महाराजांनी अनेक प्रकारची कृपा केली. एक विमलानंद नावाचे ग्रस्त होते, ते चरोलीत राहायचे. रामानुज संप्रदायाची त्यांनी दीक्षा घेतलेली होती. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं इथे रोज प्रवचन चालायचं माऊलीच्या मंदिरामध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराज अद्वैताचं प्रतिपादन करायचं हे त्यांना आवडत नव्हतं. हो, आता मतमतांतर आहेत, आवडत नाही. हो, आता सद्गुरू जोग महाराजांचा चिदविलास ऐकलं की काय काय लोक लगेच शिवाय द्यायला सुरुवात करतात. विठ्ठल 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 खंडन करतात. आता महाराजांनी कोणत्या भूमिकेतून ती चिदविलास लिहिलेला आहे? वास्तविक पाहता महाराज म्हणजे काय, ऋतंबरा प्रज्ञा होती महाराजांची. महाराजांनी त्यांचं स्वतंत्र चिंतन करून मंथन करून ते मत लिहिलं होतं. ती भूमिका जर आपल्याला कळाली नाही, काही लोक असा आक्षेप घेतात की महाराजांनी रामानुजाचार्यांचा तो चिदविलास मानला, म्हणजे परमात्मा हे जगत म्हणजे परमात्माचा विकार आहे. तर महाराज काय एवढे अडाणी होते का जगत परमात्म्याचा विकार मानण्याकरता? महाराज त्या ठिकाणी असं म्हणतात 52व्या वर्षी म्हणजे जाण्याच्या अगोदर 1 वर्ष महाराज त्या ठिकाणी आपल्या लोणावळ्याला सगळ्यांना अमृतानुभव सांगत असत. आणि सांगता सांगता त्यावेळेस महाराजांचे एक शिष्य होते, ते खूप विद्वान होते, पांडुरंग शास्त्री कुलकर्णी शर्मा म्हणायचे त्यांना. काशीला अनेक वर्ष 12 का किती वर्ष राहिले होते, तिथून शिकून आले होते. एक स्वानंद जीवन नावाचं त्यांचं पुस्तक आहे. चांगदेव 65च्या प्रत्येक ओवीला त्यांनी संस्कृत ओवी लिहिली. आणि पांडुरंग शास्त्री सर बोलता बोलता बोलले की महाराज तुम्ही असा अर्थ लावताय, परंतु मला असं वाटतंय, कारण मी सगळ्या शास्त्राचं अध्ययन केलं आहे, वेदाचं अध्ययन केलं आहे आणि मी उपनिषदाचं अध्ययन केलं आहे, तुमचं उपनिषदाचं अध्ययन झालेलं नाही म्हणून तुम्ही असा अर्थ लावताय. असं म्हटल्याबरोबर महाराज रागवले. ते असं म्हणायचे, उर्वरी बाबा आहे तिथे आमच्या वैकुंठवासी नथुसिंग बाबासुद्धा असं म्हणायचे, तुझा चिपडा डोळा चमकू नको म्हणायचे, असं म्हणायचे. आणि मग त्यांना महाराज म्हटले, तू मला असं समजू नको मला उपनिषदं कळत नाहीत म्हणून. महाराजांनी सगळी उपनिषदं म्हणून दाखवली होती.
म्हणजे पाठ केली, विठ्ठल 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 म्हणून मतमतांतर त्याच्यासाठी विषय निघाला. ते चरोलीचे जे होते विमलानंद, ते ज्ञानेश्वर महाराजांची निंदा करायचे. चरोली त्यामध्ये काय अद्वैत सांगतात, अद्वैत सांगतात, अद्वैत काय खरं आहे का कुठं? द्वैतच खरं आहे. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं तुम्ही चरोलीला जा आणि चरोलीला आपलं आळंदीला जा, ज्ञानेश्वर महाराजांशी वाद करा आणि तुमचं मत त्या ठिकाणी स्थापित करा, शास्त्रार्थ करा जाऊन. म्हणून ते विमलानंद आळंदीला आले. बरोबर प्रवचनाच्या वेळेस आले. प्रवचन चालू होतं, ज्ञानेश्वर महाराज बसलेले होते, सगळी संत मंडळी पुढे बसलेली होती आणि विमलानंद शास्त्रार्थ करण्याकरता आले होते, भांडण्याकरता आले होते. पण विमलानंदांनी पाहिलं पिंपळाच्या पाराजवळ व्यासपीठावर प्रवचन करायला बसलेली जी मूर्ती आहे ती ज्ञानेश्वर महाराज नाही दिसले, चतुर्भुज मूर्ती दिसली. मेघश्याम वर्ण आहे, चतुर्भुज मूर्ती आहे. आणि पाहिल्याबरोबर लोकांना विचारलं प्रवचन कोण करत आहे? लोकांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाही, हे तर आमचं आराध्य दैवत विष्णू भगवान आहेत. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा ज्ञानोबारांनी कृपादृष्टी केली. विठ्ठल विठ्ठल तुळशीराम महाराजांनी सिग्नल दिला खालून. एक गंमत सांगतो. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, असं तुमच्यासारखे एक वयोवृद्ध बसलेले होते. चांगली गोष्ट आहे ना, सांगितलंच पाहिजे. कधी कधी भान राहत नाही वागत्याला. नाही, विनोद म्हणून एका ठिकाणचा सांगतो. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक पुढे बाबा बसले होते, वयोवृद्ध होते. आणि मी पुढं गेलो थोडंसं आणि विठोबा रखुमाई भजनच 11 वाजता घेतलं. मग ते बाबा टाळी वाजवायला मी सांगितलं, सगळ्यांनी टाळी वाजवा. मग ते टाळी कशी वाजवायची? विठोबा रखुमाई, माझ्या टाळीकडे बघा, विठोबा रखुमाई अशी टाळी वाजवायची. तसं बाबांनी असं केलं, विठ्ठल विठ्ठल कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. कल्पांत जरी झाला तरी त्यांनी केलेलं दान जे आहे ते सरत नाही. तर कल्पांत फार मोठा आहे. कृत त्रेता द्वापार कली ही चतुर्युगी 1000 वेळाला गेलं की एक कल्प होतो, सगळं नष्ट होतं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी सगळं नष्ट करतात. किंबहुना पुढे ब्रह्मदेवसुद्धा जातात. महाकल्प होतं. पण महाकल्प झालं, कल्पांत झाला तरीसुद्धा संतांनी जो आपल्याला लाभ दिलेला आहे तो लाभ म्हणजे परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून देतात, परमात्म्याचं दर्शन करून देतात. तो लाभ कधीही संपत नाही. याच्याकरता संतांची आपण सेवा केली पाहिजे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास. पुढे आसवरेना विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. क्षेत्रातलं कीर्तन ह्याच्याकरताच करायचं असतं. शब्द चुकले तरी सांगणारे असतात, वेळ पुढे गेला तरी सांगणारे असतात, मोठे मोठे महात्मे कीर्तनात बसलेले असतात. हो, तिकडे परमेश्वर बाबा बसलेले आहेत, आमचे आंबोरे सर बसलेले आहेत, सगळी विद्वान मंडळी आहेत, पांडुरंग महाराज समोर बसलेले आहेत आणि सगळी संत मंडळी आहेत. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला सुद्धा संतांची सेवा केलेली आवडते. देवाची सेवा नाही केली आणि संतांची सेवा जर आपण केली, ज्ञानोबारांची वारी केली, कदाचित पांडुरंगाची चुकली तरीसुद्धा देवाला आनंद वाटतो. आणि आपण पांडुरंगाची वारी केली आणि ज्ञानोबारांच्या वारीला आलो नाही, देहूच्या वारीला आलो नाही तर देवाला ती आवडत नाही. किंबहुना भगवान परमात्मासुद्धा संतांच्या वारीला येतात. ज्ञानोबारांच्या वारीला साक्षात भगवान येतात, तुकोबारांच्या वारीला साक्षात देव येतात. म्हणून तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, म्हणविता त्यांचे दास.
पुढे आस उरेना त्यांची आपण सेवा करायची. सेवेचं स्वरूप आपण पाहिलं. सगळ्यात सोपं सेवेचं स्वरूप आहे शुद्धचर्या हेची संतांचे पूजन, त्यांचं नामस्मरण करणं, चिंतन करणं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 विठ्ठल काय म्हणायचं? हो थांबा 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 बना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा सेवा तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, मनविता चांची दास, मनविता चांची दास. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास दास, म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनविता त्याचे दास, मनविता त्याचे दास. पुढे आस उरेना,
उरे ना पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना हा 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 पुढे आस पुढे आस उरे ना घडविता त्या दास म्हणविता ते दास. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली लिहिले गुरे देवा पुढे उतरे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला ते कारम्या तुला करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध.